ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवर सुद्धा भाजपचा विजय होत असल्याचा दावा। महायुतीमध्ये भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेनेतील वाद थांबेना। ठाण्यामध्ये भाजप माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगावल्याचा आरोप। BSUP घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते BSUP इमारतीमध्ये जाऊन जल्लोष करत असताना वाद। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक। मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चामध्ये एकत्र, मग निवडणूक वेगळी का लढायची? एकला चलोरेचा नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांची विचारणा, सूत्रांची माहिती। मनसे मवियाचा भाग नाही, शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमधील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार। शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही, मात्र चव्हाणांना युती नको होती, आमदार निलेश राणेंचा आरोप। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला। शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा दिल्यानं नाराजी। सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची चर्चा, सूत्रांची माहिती। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारनंतर लढतींचं चित्र स्पष्ट होणार। बंडखोरांची मनधरणी, नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगावमध्ये कडकडीत बंद। अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त। या प्रकरणी 24 वर्षीय आरोपीला काल पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली मालेगावमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार, चाकणकरांची ग्वाही। पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी, तर पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होणार। पुण्यातील मुंढवा प्रकरणामध्ये चौकशी होतीये हेच भाग्य, सत्यता खूप दिवस लपणार नाही। काही झालं तरी पार्थ पवार यातून सुटणार नाहीत, अंबादास दानवेंचा इशारा। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकत्र येणार। नवी मुंबईमध्ये शिवपुतळ्याचं आज अनावरण। काही दिवसांपूर्वी विनापरवानगी अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानं वाद झाला होता। टक्केवारी मिळत नसल्यानं सोलापुरात DPDCचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप। तर खासदार झाल्यापासून तुम्ही किती निधी दिला? भाजपा आमदार देवेंद्र कोठेंचं प्रत्युत्तर। पुण्यामध्ये पोलिसांनी आंदेकर टोळीची धिंड काढली। नानापेठ आणि गणेशपेठ परिसरातून गुंड कृष्णा, अभिषेक आणि शिवराज आंदेकरची धिंड। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर टोळीनं जवळपास 3 खून केले। मी बौद्ध धर्माचा अनुयायी मात्र धर्मनिरपेक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच या पदावर पोहोचलो। कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य, 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार। अनिल देशमुखांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आपल्या विरुद्धची कारवाई रद्द करावी, आरोपी सचिन वाझेची मुंबई सत्र न्यायालयामध्ये याचिका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।